धावा इथे मात्र कंप्लीट होत आहेत आणि 2 धाव्याने मात्र धावसंख्येमध्ये भर होईल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली असताना 5 रन. गोलंदाज पुण्यात गोलंदाजी मार्क्सवरती अकीबचा हा बॉल, चेंडू हवेमध्ये. क्षेत्र इथे मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. दात जरूर मागितली गेली मात्र पंचही दात फेटाळून लावत आहेत. नॉट आउटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचतोय. एक पारितोषिक येते मान्यवरांच्या शुभ हस्ते. आदरणीय सन्मान्य लहूजी चव्हाण सध्या व्यासपीठावरती आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते एक पारितोषिक येते. हॅट्रिक विकेट, हॅट्रिक चौकार किंवा हॅट्रिक षटकार कुठलाही गोलंदाज घेतोय तर त्याच्यासाठी खास करून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला भेटेल. वेगवान तेज गतीने चेंडूला मात्र हाताळण्याचा प्रयत्न, ही खासियत आहे. अकीबकडे ती वेग आहे, अकीबकडे ती क्षमता आहे, ती मात्र तो मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून झालाय. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकामध्ये मॉडर्न शिरगाव संघाची धावसंख्या आहे 6 रन. 1 विकेटच्या नुकसानीनंतर एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण येऊया दुसऱ्या षटकाकडे. हॅट्रिक विकेट, हॅट्रिक चौकार, हॅट्रिक षटकार, जर कुठलाही बॅट्समॅन कुठलाही खेळाडू जर हॅट्रिक चौकार किंवा हॅट्रिक षटकार जर ठोकतोय तर त्याच्यासाठी खास करून एक पारितोषिक आहे. आदरणीय सन्मान्य लहूजी चव्हाण यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. आणि उद्याच्या दिवसामध्ये आपण लहू 11 पालघरचा संघ, ओपनचा संघ या मैदानावरती खेळताना पाहणार आहोत. संसाई ग्रुपमध्ये आपण लहू 11 संघाला पाहिलं होतं, ज्यामध्ये अनेक दिग्गज खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला भेटले होते. त्या संघाचं देखील विश्लेषण मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. गोलंदाज सज्ज होत असताना मिस्टर प्रथमचा पहिला बॉल वेगवान होता, जलद गतीचा बॉल होता आणि पहिल्या बॉलवरती काय घडतंय, मैदानाच्या बाहेर जावं लागेल. फहीम तंबूच्या आसऱ्याला परतलाय आणि एक धक्का लागतोय मॉडर्न शिरगाव संघाला. धावपळकावरती असताना धावा 6 रन. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये मुस्सा या नावाने प्रसिद्ध असणारा हा खेळाडू नुकतीच HDLच्या मैदानावरती, विरार परिसरामध्ये घासपाड्याच्या मैदानावरती एक स्पर्धा पार पडली होती. अंडर-23 ची ती स्पर्धा होती. त्या स्पर्धेमध्ये याच खेळाडूला मॅन ऑफ द सिरीजचा मात्र किताब देऊन पटकावण्यात आलं होतं. तोच खेळाडू सध्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. क्षमता मुस्साकडे भरपूर आहे. आपण त्याला जलद गतीने गोलंदाजी करताना आम्ही भरपूर वेळा पाहिलं अंडर-23 च्या माध्यमातून. आज या मैदानावरती तो कुठल्या प्रकारे खेळ करतोय हे देखील मैदानाच्या आतमध्ये पाहण्यासारखं असेल. मुस्सा आपण पाहत आहेत. स्ट्रायकरवरती मुस्सा, नॉन स्ट्रायकरवरती इबाद. गोलंदाजी मार्क्स वरती मिस्टर प्रथम. पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त केलाय. षटका दरम्यान हा दुसरा चेंडू हाताळण्यासाठी प्रथम सज्ज होतोय. वेगवान चेंडू होता, जलद गतीचा चेंडू, ही खासियत आहे प्रथमची.
ज्या ज्या वेळी आपण पाहिलं असेल प्रथम गोलंदाजी मार्गावरती असतो, वेगवान चेंडू मात्र त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटत आहेत आणि 2 चेंडू आतापर्यंत त्यांनी चांगले हाताळल्यात. पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त केल्यानंतर दुसरा चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाने मात्र फेकला जातोय. यावेळी चेंडू मात्र आपण पाहत आहेत मुसाच्या बॅट मधून येतोय. हा दमदार स्ट्रोक 6 रनचा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण जरूर पाहू शकतायत. चेंडू मात्र आपण पाहत आहेत सरळ 6 धाब्यांसाठी. ही खासियत आहे या खेळाडूची. मी म्हटल्याप्रमाणे श्रमता आहे मुस्साकडे, ते श्रमतेप्रमाणे तो मात्र फलंदाजी करताना आपल्याला पाहायला भेटतोय. 6 धावेने आता मात्र मॉडर्न शिरगाव संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली असताना 12 रन. उर्वी 11 वर्सेस आपण पाहत आहेत. चालू असलेला हा मॅच मॉडर्न शिरगाव या दोन संघादरम्यान ही महत्वाची लढत. गोलंदाजी मार्क्स वरती मिस्टर प्रथमचा हा बॉल वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न इथे मात्र होतोय. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला भेटतोय. चेंडूचा आतापर्यंत खेळ या षटकामध्ये आपण पाहिलं तर 4 चेंडू हाताळून झाल्यात. धावफलकावरती धावा आहेत 12 रन. विकेट आतापर्यंत जर पाहिलं तर 2 महत्वाचे गडी तंबूच्या आसराला परतल्यात. प्रथम बॅटची हलकीशी एज, चेंडू मात्र मागे निघून जातोय. क्षेत्ररक्षक तिथे रोहित पाटील यांना आपण पाहू शकतायत. फिल्डिंग करतायत, चेंडूला उचलतायत, फेकतायत. तोपर्यंत 1 धाव येत आणि 1 धावेने टीमची टोटल धावसंख्या आहे ती मात्र 13 रन. उर्वी डीजेचे सर्व आहेत रोहितजी पाटील यांना आपण पाहू शकतायत. थर्ड मॅन मध्ये सध्या ते तैनात आहेत. फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून चांगली झालंय. 1च धाव येत आणि धावसंख्या धावफलकावरती 13 रन. 13 लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचा बॉल. यावेळी चेंडूला मात्र भिरकावण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आहे. फिल्डिंग मात्र थोडंसं आपण पाहत आहेत. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न होत असताना आणि इथे मैदानाच्या आतमध्ये 3री धाव देखील कंप्लीट होत आहे. 3 धावा वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. या 3 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली असताना पहिला 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांमध्ये मॉडर्न शिरगाव संघाची धावसंख्या आहे ते मात्र 16 रन. 2 विकेटच्या नुकसानीनंतर मुसद्दीन एका बाजूला आपण पाहतात मुस्सा त्याच्या बॅटमधून 4 बॉलमध्ये 7 रन आल्यात, तर दुसऱ्या बाजूने इबाद 2 बॉलमध्ये 4 रनवरती खेळतोय. महत्वाचा सामना आहे. 2 षटकांमध्ये 16 धावा आल्यात. येणाऱ्या 2 षटकामध्ये कुठल्या धावसंख्येपर्यंत मजल मारतोय हे देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. दोन षटक मैदानाच्या आत संपला. 2 षटकांमध्ये 16 धावा, 16 लॉस ऑफ 2 विकेट. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत असताना पहिल्या चेंडूवरती फर्निचर डिस्ट्रॉय क्लीन बोर्डच्या सहाय्याने बॅट्समॅन तंबूच्या आसराला परतलाय. इबादच्या खेळीला इथे मात्र समाप्ती. इबादच्या खेळीला इथे मात्र पूर्ण विराम लागला जातोय. आणखीन एक विकेट तंबूच्या आसराला परततोय. 3ऱ्या विकेटचं पतन.
गोलंदाजी मार्क्स वरती मिस्टर संदीप, पहिल्या बॉल वरती मात्र त्याने विकेट प्राप्त केलाय. न्यू बॅट्समॅन मजीद. संदीप गोलंदाजी मार्क्स वरती 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर लगावली जात असताना 18 रन 3 विकेटच्या नुकसानीनंतर मजीद स्ट्रायकरवरती आहे. एका बाजूने मुस्सा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत. पुढचा बॉल यावेळी चेंडूला मात्र बिरकावण्याचा प्रयत्न. एक धाव इथे मात्र कंप्लीट होतोय. दुसऱ्या धावेसाठी काय प्रयत्न होईल का? एकाच धाब्यांवरती रोखलं जात आहे. मुसद्दीन आपल्याकडे स्ट्राईक राखून ठेवण्याचा प्रयत्न करतोय. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ झालाय. 19 रन 3 विकेटच्या नुकसानीनंतर आपण पाहू शकतायत अजूनही येणारे चेंडू शेष असतील ते मात्र 3. पुढचा चेंडू यावेळी पंचांच्या माध्यमातून इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. व्हाईट बॉलचा सिग्नल इथे मात्र काउंट केला जातोय. यावेळी चेंडूला मात्र आपण पाहत आहेत सरळ मात्र पाठवून दिलं जाईल. मुसाच्या बॅटमधून येतोय हा दमदार स्ट्रोक. 6 रन. व्हॉट अ शॉट. 6 धावा येतात. 6 धावेने धावसंख्या धावफलकावरती लगावली जात असताना 26 रन 3 विकेटच्या नुकसानीनंतर धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर 27 धावा आहेत. गडीबाद आतापर्यंत 3 विकेटच्या पतनानंतर आपण 27 धावा पाहतायत. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू मात्र आपण पाहताय निघून जातोय. क्षेत्ररक्षकाला मात्र गदीबीट करून चेंडू सीमा रेषा पार जातोय. फाईन लेग पट्ट्या बाहेर येतोय. आणखीन एक चौकार पाहायला भेटतोय. 4 धावा येत आहेत आणि या 4 धाव्याने धावसंख्या धावफलकावरती लगावली जात असताना 31 रन. निर्णायक षटक आतापर्यंत पाहायला भेटते. कुठेतरी मॉडर्न शिरगाव संघासाठी खूप लकी ठरेल. कारण की ज्याप्रमाणे मुस्सा एका बाजूने बॅटिंग करतोय, ज्याच्या बॅटमध्ये षटकार आपल्याला पाहायला भेटत आहेत, चौकार मात्र आपण पाहू शकतायत. धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 31 रन. पुण्याचा गोलंदाज संदीपचा हा बॉल. बॅटची हलकीशी एज होती. विकेट किपर मात्र या चेंडूला गॅदर करू शकत नाहीत. एक धाव इथे मात्र कंप्लीट होत आहे आणि एका धावेने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती लगावली जात असताना 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांमध्ये 32 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यात आपल्याला धावसंख्या पाहायला भेटतंय. शेवटचे 6 चेंडू असतील. या 6 चेंडूमध्ये कुठल्या धावसंख्येपर्यंत मजल मारतोय हे देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत.
मॉडर्न शिरगाव वर्सेस सुरभी 11 असा हा चालू असलेला मॅच 32 रन. यावेळी शॉट पूल करण्याचा प्रयत्न होतोय, चेंडूला मात्र भिरकावण्याचा प्रयत्न झालाय. 6 धाब्यांसाठी मुस्साच्या बॅटमधून येतोय आणखीन एक दमदार स्ट्रोक. मी म्हटल्याप्रमाणे याच खेळाडूला नुकताच विरारच्या मैदानावरती एक स्पर्धा पार पडली होती, गासपाडा HDL चषक. त्या मैदानावरती मी नारंगीकर चषक मात्र पार पडला आणि त्या स्पर्धेमध्ये आपण या खेळाडूला पाहिलं होतं. मुस्सा हा खेळाडू एक गाव एक संघाला मात्र पराभूत करून मॅन ऑफ द सिरीज पर्यंत पोहोचणारा हा खेळाडू होता आणि तोच खेळाडू आज मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतोय. 8 बॉलमध्ये आतापर्यंत त्याच्या 24 धावा आपल्याला पाहायला भेटत आहेत. टीमची टोटल धावसंख्या आहे ती मात्र 38 रन. निर्धाव चेंडूची सांगता आपण मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ पाहू शकतायत. 38 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी चेंडू मात्र पंच दर्शवत असताना व्हाईट बॉलचा सिग्नल काउंट होतोय. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 39 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. 3 विकेट आपण पाहिलं तर तंबूच्या आसराला परतल्या आहेत. मॉडर्न शिरगाव संघाला एक धावसंख्या जी उभारायची गरज होती ती धावसंख्या उभारण्यामध्ये आतापर्यंत कुठेतरी यशस्वी होतोय. कारण की ज्याप्रमाणे मुस्साची जी बॅटिंग सुरू आहे ती खूप निर्णायक ठरते. यावेळी चेंडू मात्र बॅटची एज घेऊन फाईन लेग पट्ट्या बाहेर जातोय. आणखीन एक लकी चौकार येतोय. चेंडू सीमा रेषा पार. 4 धावा येत आहेत आणि या 4 धाव्याने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली असताना आपण पाहिलं तर जवळपास 43 रन. वंचित बहुजन आघाडी आयोजित आपण पाहत आहेत पालघर शिरगाव चषक 2021. यावेळी चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा होतोय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात होते. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाब्यासाठी खास करून प्रयत्न होतोय. पाहता पाहता इथे मात्र 2 धावा येत आहेत आणि या 2 धाव्याने टीमची धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती मात्र लगावली जात असताना 45 रन. चेंडूचा आतापर्यंत खेळ होतो. या षटका दरम्यान आपण पाहिलं तर 4 अजूनही चेंडू शेष असतील ते मात्र 2. खेळाडूने आपल्या जागेवरती राहा कारण की पंच आपलं डिसिजन तिथे घेतील. ज्याप्रमाणे चेंडू तिथे चेक करतील त्यानंतर आपलं डिसिजन काय असेल ते आपल्यापर्यंत पोहोचवतील. खेळाडूंना विनंती करतो आपण आपल्या जागेवरती राहा.
पंच डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. डेड बॉल. थँक्यू. डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या धावफलकावरती आहे 45 रन. स्ट्राईक एंडवरती आपण पाहत आहेत बॅट्समॅन आहेत मिस्टर मुस्सा. मॉडर्न शिरगाव वर्सेस आपण पाहत आहेत चालू असलेला मॅच उर्बी 11. लोअर फुलटस बॉल मुस्सासाठी, मात्र मुस्सा या बॉलला सोडणार नाही. चेंडू सरळ निघून जातोय. आणखीन एक षटकार येतोय मुस्साच्या बॅट मधून 6 धाब्यांचा आणि एक महत्वाची इनिंग त्याच्या माध्यमातून साकारली जात आहे. 51 51 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. आणि अशा सिच्युएशनला जिथे मॉडर्न शिरगाव संघाचे महत्वाचे फलंदाज बाद झाले होते तिथून मात्र मुस्साची ही इनिंग आपण पाहतायत. आणि या स्पर्धेतील सर्वाधिक हायेस्ट स्कोर म्हणजे जवळजवळ पाहिलं तर वैयक्तिक हायेस्ट स्कोर पाहिलं तर मुस्साच्या नावावरती मात्र नोंदवला जातोय. जिथे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 36 रन आपल्याला पाहायला भेटत आहेत त्याच्या बॅटमधून. आणि शिरगाव संघासाठी खास करून मॉडर्न शिरगाव संघासाठी खास करून ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. कारण की ज्याप्रमाणे आतापर्यंत मुस्साने प्रभावित बॅटिंग केलंय, अनेकाची मनं जिंकण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून होतोय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर मुस्साच्या बॅट मधून आणखीन एक क्लासिक स्ट्रोक 6 धावेने इथे मात्र इनिंग समाप्त होईल. आणि पहिल्या डावामध्ये जर पाहिलं अडचणीमध्ये होता मॉडर्न शिरगावचा संघ, तिथून मात्र अडचणीमधून बाहेर काढलाय. मुस्साने मात्र एक चांगली इनिंग साकारली आणि धावफलकावरती जर आपण नजर टाकली तर 57 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. आणि विजयासाठी जर पाहिलं तर 58 धावींची इनिंग मात्र 58 धावा इथून मात्र कंप्लीट कराव्या लागतील. आपण मॅच समरीच्या दिशेने वळूया. मॉडर्न शिरगाव संघ प्रथमतः 4 षटकांचा हा सामना. मुसद्दीन मुस्साच्या बॅटमधून 13 बॉलमध्ये 42 धावेंचे एक बहारदार खेळ. त्यानंतर इबाद 4 बॉलमध्ये 4 रन. मजिदला आपण पाहिलं तर 2 बॉलमध्ये 3 रन. फहीम 4 बॉलमध्ये 3 रन. प्रथमचं एक षटक ज्यामध्ये 10 रन 1 विकेट. संदीपचं एक षटक ज्यामध्ये 16 रन 1 विकेट. अकीबचं एक षटक ज्यामध्ये 6 रन. आणि राहिल जो खूप निर्णायक ठरला ज्याच्या षटकामध्ये आल्या तब्बल 25 रन. पवनसूत नवली संघाचे कर्णधार आपण व्यासपीठाच्या दिशेने या. ड्रॉ होतोय आणि त्यानंतर अजिंक्य मराठा शिरगाव
अजिंक्य मराठा शिरगाव संघाचा कर्णधार आपणास देखील विनंती करतोय आपण देखील आमच्या समालोचक कक्षामध्ये बरोबर यायचं आहे आणि त्यानंतर चालू असलेल्या मॅच मधील एक एक प्रतिनिधी असेल तरी चालेल. 24 चेंडू आणि 24 चेंडूमध्ये 58 धाबींचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये केला जातोय आणि हा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहू शकतायत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला राहुल दुसऱ्या बाजूने निनाद. चोवीस चेंडू आणि 24 चेंडू मध्ये विजयासाठी 58 रन. अजिंक्य मराठा शिरगाव कर्णधार या. पहिला बॉलला इथे मात्र भिरकावलाय. चेंडू सरळ निघून जातोय. पहिल्या बॉलवरती सुरुवात मात्र आक्रमक भूमिका धारण करत असताना राहिलच्या बॅट मधून येतोय हा चौकार. 4 रन. यावेळी चेंडू आपण पाहत आहेत पंचांच्या माध्यमातून इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. व्हाईट बॉलचा सिग्नल इथे मात्र येतोय आणि अतिरिक्त स्वरूपाने मात्र ही धावसंख्या बहाल केली जाते. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 6 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. पाठलाग करायचा आहे 58चा. लक्ष्य आहे 58 रनचं. उर्वी 11 संघ जो आपण प्रथमतः पाहत आहेत या धावसंख्येचा पाठलाग करतोय. यावेळी चेंडूला मात्र आपण पाहत आहात हलक्या हाताने मात्र फक्त खेळून काढलाय. यावेळी चेंडूला मात्र समोरच्या दिशेने सरळ पाठवलाय. चेंडू निघून जाईल. लॉंग ऑनच्या डोक्यावरून राहिलच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक दमदार स्ट्रोक. 6 रन. व्हॉट अ शॉट. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतंय. एकवीस चेंडू आणि 21 चेंडू मध्ये विजयासाठी अजूनही आपण पाहिलं तर 45 रनची गरज. स्ट्राईक नंबरती राहिल साठी हा बॉल. चेंडूला मात्र सरळ बॅटने खेळून काढले. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सरळ एक धाव इथे मात्र कंप्लीट होती. दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न होतोय. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धाव्याने धावसंख्या जर आपण पाहिली
तर धावफलकावरती लगावली जात असताना 15 रन. यावेळी पंचांचा इशारा आमच्यापर्यंत अजूनही पेंडिंग आहे. पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवत आहेत. वन बाउंडच्या माध्यमातून चेंडू सीमारेषा पार झालाय. 4 धावा पंचांच्या माध्यमातून इशारा येतोय. धावसंख्या धावफलकावरती 19 रन. 19 बॉल आणि 19 बॉल मध्ये विजयासाठी आपण पाहिलं तर विजयासाठी 39 धावींची गरज. राहिलच्या बॅट मधून चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला भेटत आहेत. आतापर्यंत 4 बॉल मध्ये 16 रन वरती तो मात्र बॅटिंग करत असताना. एकोणीस चेंडू आणि 19 चेंडू मध्ये विजयासाठी अजूनही बनवायचे आहेत. 39 रन. यावेळी समोरच्या दिशेने पुन्हा एकदा चेंडूला खेळून काढलाय. 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू मात्र निघून जातोय. पंचांचा इशारा येतोय. आणखीन एक चौकार येत असताना आता मात्र विजयासाठी आपण पाहिलं 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये विजयासाठी 35 धावांची गरज. पहिल्या षटकामध्ये तब्बल 23 धावा इथे मात्र कुठल्या गेल्या आणि निर्णायक षटक ठरलं ज्यामध्ये 23 धावा आपल्याला पाहायला भेटत आहेत. मुस्साचं षटक होतं आणि मुस्सा मात्र एक निर्णायक ठरला, थोडासा महागडा ठरतोय. 18 बॉल आहेत आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी आता बनवायच्या आहेत त्या मात्र 35 रन. अठरा चेंडू आणि 35 धावांची गरज. पहिला चेंडू आपण पाहतात भिरकावण्याचा प्रयत्न जरूर होतोय. धावचीची संधी इथे मात्र आपण पाहू शकतायत. सुखरूपरित्या क्रीज मध्ये आपला फलंदाज पोहोचतोय. एक धाव कंप्लीट होत असताना येणारे चेंडू आहेत 17 आणि 17 चेंडू मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत त्या मात्र 34 रन. यावेळी चेंडू आपण पाहू शकतायत इथे मात्र एक धाव कंप्लीट केली जात आहे आणि धावसंख्या धावफलकावर ते मात्र पुढे सरसावून जाऊन पोहोचले असताना 25 रन. 16 बॉल आणि 16 बॉल मध्ये 33 रनची गरज. गोलंदाज पुण्यात गोलंदाजी मार्क्स वरती. यावेळी चेंडूला मात्र हलक्याने फक्त ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट होत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय तोपर्यंत एकाच धाब्यांवरती समाधान व्यक्त करतायत. येणारे बॉल असतील ते मात्र 15 आणि 15 बॉल मध्ये 32 रन. यावेळी चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न होता त्यामुळे कुठल्याही 14 चेंडू आणि 14 चेंडू मध्ये विजयासाठी 32 रनची गरज. राहिल एका बाजूने 7 बॉल मध्ये आतापर्यंत त्याने फेस केल्यात 21 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात.
भिरकावण्याचा प्रयत्न चेंडू आपण पाहू शकतायत मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय इथे मात्र बॅट्समॅन राहिलला तंबूच्या आसराला जावं लागतंय. पंचांचा सिग्नल यावेळी आपण पाहिलं तर विकेटचं सिग्नल पंचांच्या माध्यमातून इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. यावेळी पंचांचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचलाय. विकेटचं पतन होत असताना राहिल एक बिग विकेट म्हणता येईल, कारण की ज्याप्रमाणे राहिलवरती सर्व जबाबदारी होती, सर्व सूत्र त्याच्या खांद्यावरती होती, तोच मैदानाच्या बाहेर येत असताना आपण पाहू शकतायत. येणारे 14 बॉल आहेत आणि 14 बॉलमध्ये अजूनही जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. त्या मात्र 32 रन. शेवटचा बॉल आहे. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये न बाकी असेल. गोलंदाजी मार्क्स वरती मिस्टर आदिलचा हा पुढचा बॉल. तेरा चेंडू आणि 13 चेंडू मध्ये विजयासाठी. यावेळी चेंडूला मात्र लॉब केला जात आहे. हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत चेंडूचा आणि इथे मात्र चांगल्या रीतीने झेल टिपला जातोय. आणखीन एक विकेट तंबूच्या आसराला परतलाय. विकेटचं पतन होत असताना फलंदाज बाद गॉन. बारा चेंडू आणि 12 चेंडू मध्ये विजयासाठी अजूनही बनवायचे आहेत. त्या मात्र 32 रन. उर्वी 11 वर्सेस चालू असलेला मॅच मॉडर्न शिरगाव या दोन संघादरम्यान आपण हा सामना पाहत आहेत. नव्याने गोलंदाज इबाद गोलंदाजी मार्गावरती. इबादला आपण पाहू शकतायत. फलंदाजीमध्ये मात्र इबाद मोठे फटके मात्र त्याला कळू शकला नाही. आता मात्र गोलंदाजीमध्ये तो कुठल्या प्रकारे गोलंदाजी करेल.
चांगलं यावेळी आपण पाहतायत चेंडू पडल्यानंतर निर्धाव चेंडूची सांगत आपल्याला पाहायला भेटत आहेत. येणारे चेंडू आता मात्र असतील ते 11 आणि 11 चेंडूमध्ये विजयासाठी बनवायचे आहेत. त्या मात्र अजूनही 32. यावेळी चेंडूला मात्र भिरकावण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात होता. एक धाव कंप्लीट होत आहे. एकाच धाब्यांवरती मात्र रोखलं जात आहे. बॅटची हलकीशी एज, विकेट किपरचा इथे मात्र सहारा. बॅट्समॅन आउट होतोय, तंबूच्या आश्रयाला परततोय. आणखीन एक विकेटचं नुकसान आपण पाहू शकताय. सत्तावीस जबा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. गोलंदाज वकास, ट्वेंटी 29 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. वकास गोलंदाजी मार्गावरती येतोय. पहिला बॉल अतिरिक्त स्वरूपाने मात्र फेकला जातोय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या आपण पाहिली तर लगावली जात असताना 30 रन, 58 धाब्यांचा पाठलाग करायचा आहे. विजयासाठी 6 बॉलमध्ये अजूनही आपण पाहिलं तर 28 धाब्यांची गरज. 6 बॉलमध्ये 28 रन. वेगाने जलद गतीने चेंडू मात्र हाताळत असताना वकासच्या माध्यमातून आपण पाहत आहेत आणखीन एक चांगला बॉल हाताळला जातोय. येणारे चेंडू आता मात्र आहेत ते 5 आणि 5 बॉलमध्ये विजयासाठी बनवायचे आहेत 28 रन.
4 चेंडूंचा आता मात्र खेळ शेष उर्वरित चेंडू मात्र आपण पाहत आहेत. निर्धाव चेंडूची सांगत आपल्याला पाहायला भेटतोय. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 4 बॉल 27. यावेळी चेंडूला मात्र सरळ बॅटने खेळलाय. व्ही शेप मध्ये 2 खेळाडू येतात चेंडूवरती. इथे मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, झेल ड्रॉप होतोय. तीन बॉल आणि 3 बॉल मध्ये विजयासाठी 25 रन. औपचारिकता मात्र या सामना दरम्यान शेष 2 चेंडू शेवटचे शेष असतील आणि 2 चेंडू मध्ये 25 धाब्यांची गरज. शेवटचा चेंडू आपण पाहत आहेत. 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये 24 रन. शेवटच्या चेंडूवरती मात्र शॉर्ट पुलचा फटका येतोय. 6 धावा येत आहेत आणि या मॅचला मात्र विजय संपादन केलाय मॉडर्न शिरगाव संघ. कॉंग्रॅच्युलेशन, हार्ड लक बाय उर्वी 11. नेक्स्ट मॅचच्या दिशेने आपण बोलणार आहोत जिथे ड्रॉ. मॉडर्न शिरगाव संघाचा कर्णधार आणि पवनसुत नवली संघाचा कर्णधार आणि मॉडर्न शिरगाव संघाचा कर्णधार आपण लगेचच या, कारण की यानंतर लगेचच सामन्याला सुरुवात होईल. विनंती करतोय मॉडर्न शिरगाव आणि पवनसुत नवली दोन्ही टीमचे कॅप्टन आपण वेळ न दवडता लगेचच या.